आज आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी या दोघांचंही धन्यवाद व्यक्त करण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना आज या ठिकाणी बोलवलं। मुळात प्रधानमंत्र्यांचा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे की या देशातला एकही बेघर घराशिवाय राहिला नाही पाहिजे, सगळ्यांना घरं मिळाली पाहिजेत। प्रधानमंत्री आवास योजनेचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केलेला होता आणि तोच कार्यक्रम आपण सगळ्यांनी बघितलं गेल्या 10 वर्षापासून 12 वर्षापासून चालू आहे। पण चालू वर्षी मला मनापासूनचा आनंद आहे, मी या राज्याचा ग्रामविकास मंत्री झालो, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री महोदयांनी केंद्राशी चर्चा करून ना भूतो न भविष्यती अशा प्रकारचं प्रधानमंत्री आवास योजनेचं उद्दिष्ट महाराष्ट्राला मिळवून दिलं की जे घरं गेल्या 12 वर्षात जेवढी घरं या महाराष्ट्रामध्ये झाली नाही तेवढी एकाच वर्षात करण्याचा संकल्प केला आणि 20 लाख घरांना मान्यता केंद्राकडून मिळवली। म्हणून त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेन। आता महाराष्ट्रामध्ये 20 लाख घरं 100 दिवसात मुख्यमंत्र्यांचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये 100 दिवसात त्या घरांना मंजुऱ्या देऊन त्यातील किमान एक हप्ता तरी त्या लाभार्थींच्या अकाउंटवर देण्यासंदर्भातला कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांनी ग्रामविकास खात्याला दिलेला आहे आणि ग्रामविकास खातं त्यावर खूप वेगानं काम करते। आणि आजच मला सांगायला आनंद होतो की कालच आम्ही जिल्हानिहाय उद्दिष्ट पण आम्ही ठरवून दिलेलं आहे की जे उद्दिष्ट बघता मी आकडेवारी बघितली गेल्या 6 वर्षाची, तर 6 वर्षामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये 14,200च्या आसपास घरकुलं झाली 6 वर्षामध्ये। आणि सांगायला आज आनंद होतो की चालू वर्षी एकाच वर्षामध्ये 45,400च्या आसपास घरकुलांना मान्यता देण्याचा प्रोग्राम किंवा उद्दिष्ट या जिल्ह्याला आता मिळालेलं आहे। आणि त्यामुळे जे न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं आहे की जे सातारा जिल्ह्याची सध्या सर्वे करून आम्ही जी आकडेवारी मिळवलेली आहे ती साधारण 52,000च्या आसपास आहे आणि 52,000तली जवळजवळ 45,000च्या आसपास घरकुलांना आम्ही मान्यता देतोय, मंजुरी देतोय। त्यामुळं सातारा जिल्ह्यासाठीही खूप आनंदाचा विषय आहे। आमचे जिल्हा परिषद आदरणीय CO मॅडम असतील किंवा त्यांच्यासोबत सगळेच अधिकारी असतील खूप वेगानं याच्यावर काम करत आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित असणारं 100 दिवसामध्ये या सगळ्या घरकुलांना मान्यता देऊन या किमान घरकुलाची कामं चालू व्हावीत हा संकल्प आम्ही पूर्ण करतोय।